लोकशाही मराठीच्या बातमीच्या इम्पॅक्टची लातूरच्या उदगीरमध्ये नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागत असल्याची बातमी लोकशाही मराठीनं दाखवलेली होती। जलजीवन योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्याची पाईपलाईन करून सुद्धा नागरिकांना पाणी मिळत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला होता। लोकशाही मराठीनं हे वृत्त प्रसारित करताच अखेर प्रशासनाला खडबडून जाग आल्याचं पाहायला मिळालं। उदगीर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी भेट देत तातडीनं टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केलेला आहे। ते पाण्याची जी योजना राबवली जात आहे त्या योजनेचे पाणी सुद्धा करण्यात आलेले आहे। विहिरीला चांगल्या पद्धतीने इथे पाणी लागलेलं आहे। फक्त पाईपलाईनच्या अनुषंगाने जे काम अपूर्ण होतं ते पूर्ण करण्याच्या सूचना आम्ही ग्रामसेवक आणि सरपंच साहेबांना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी कामासाठी सुरुवात सुद्धा केलेली आहे। थोड्याच दिवसात तिथल्या पाईपलाईनचं काम पूर्ण होईल। तोपर्यंत पाण्याची टंचाई जाणू नये म्हणून तिथे आपण टँकरची सुविधा उपलब्ध करून देतोय। किमान तिथल्या नागरिकांना पुरेसं पाणी उपलब्ध होईल यासाठी आम्ही सर्वतो प्रयत्न करतोय। 3 वर्ष झाले साहेब, पाण्याची टंचाई चालू आहे। 3 वर्ष झाले, पाईपलाईन केले 1 वर्ष झाले साहेब। पाईपलाईन करून नळाला पाणी येत नाही। पाण्या टँकर एकच आले तर जवळपास 70 ते 80 घर आहे तिथे पाण्याला। तर एक टँकरनं का होणार साहेब, 10 घराला पाणी आलं नाही अजून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।